तब्येत उत्तम आहे तुमची, काही प्रॉब्लेम नाही. फक्त बेबीची वाढ अधिक चांगली व्हावी म्हणून मी काही औषधं लिहून देते. रेफर कोणी केलं तुम्हाला? डॉक्टर जोशी. ओके. नाव काय तुमचं? सायली. मिस्टरांचं नाव? पलाश. पलाश. पलाश? हो, पलाश देशमुख. का? नाही, काही नाही. पलाश, ऐक जर 23 तारखेला तुला सकाळी 7ची शिफ्ट आहे मडला आणि दुपारी 4 वाजता तुला पोचायचं आहे कांदिवली स्टुडिओला. तुला माहिती आहे ना त्या दिवशी ते 2 सीन्स राहिले होते, जाऊन तुला तिथे करावे लागणार. ओके? तू कोण समजतोस कोण स्वतःला? आणि तू काय मीराला फोन करून ब्लॅकमेल करतेस? हे बस ढोंगीपणा करू नकोस, जड जाईल तुला. आणि माझ्याशी तर पंगा घेण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस, बरबाद करून टाकेल ना तू. पण सज्जन आहोत, निष्पाप आहोत, तसा आव नको आणूस. तुझं मी काय करीन ना तूही विचार करू शकणार नाहीस. ठेव फोन. पलाश कसला एवढा डोस देतो तसं? आणि बाय दी वे तूही असाच ढोंगीपणा करतोस ना मीरा समोर? बस. दुष्यंताच्या बारशाला बोलवलं होतं मी तुला, तेव्हाही आली नाही. त्या राग आला होता ना तुझा मला? हो 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 हो, पण का नाही आले ते तरी विचारशील की नाही? बरं, का नाही आलीस? गेस व्हॉट, काय? मला एक पार्ट टाइम जॉब मिळाला. काय सांगतेस? अगं एक छोटीशीच कंपनी, म्हणजे घरगुती लोणची, जाम, पापड वगैरे बनवतात. हे प्रॉडक्ट्स आपण विकायचे, म्हणजे घरोघरी जाऊन विका, घरच्या घरी विका, नाहीतर दुकानात ठेवा. पण विकल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रॉडक्ट मागे मला कमिशन मिळतं. पण हे सगळं जमतं तुला? हो, म्हणजे सुरुवातीला थोडं बावचाळल्यासारखं झालं, पण आता चांगला जम बसलाय. 4 पैसे हातात यायला लागलेत. स्वतः कमवण्यामागे आनंद असतो ग वेगळाच. कॉन्फिडन्स येतो. हो ग, खरंय तुझं. ए, खरंय काय म्हणतेस? तू पण का नाही ट्राय करत असं काहीतरी? मी? हा, 4 पैसे हाताशी येतात आणि मुख्य म्हणजे घरातलं वातावरण बदलतं. चणचण असली ना पैशाची की सारखी चिडचिड, चिंता, नकोसं वाटतं ते कधी कधी. थोडंसंच कमी पडत असतं, पण ते गरजेचं असतं. खरं सांगू का तुला, माझं ना सगळं आयुष्यच बदलून गेलंय. ए, चहा वगैरे काही करणारच की नाही माझ्यासाठी? चहा नाही, खायलाच करते. बस आले पटकन. ए, काय? अश्विनी कुठे आहे? अगं, अश्विनी बंगलोरला गेले नवीन नोकरीसाठी. बंगलोरला? हो, जवळजवळ दुप्पट पगार मिळणार आहे तिला. बघ अंजू, सगळेच जण प्रगती करतात, 4 पैसे कमवण्यासाठी धडपडतात. तू पण काहीतरी विचार कर. नयन, पण मला जमेल का ग हे सगळं? का नाही, नक्कीच. बस आले, चहा घ्या. अहो असं कसं होईल? एस्टिमेटची डिटेल मेल मी पाठवली आहे तुम्हाला, तुम्ही चेक करा प्लीज आणि कळवा मला ताबडतोब. सर आत येऊ का? हो, हां हां, ठीक आहे, मी वाट बघतो. ओके. देवळे, कामाचं काय झालं? सर माणसं कामाला लावली आहेत, माहिती मिळते. आणि नामदेव सरांचा फोन आला होता, त्यांनी मला सगळं समजावून सांगितलं. मी इन्स्पेक्टर होळकरांना आज बोलावून घेतलंय. गुड.
बरं, नामदेव परत कधी येणार आहे, काही बोलला का तू? नाही, काम संपवलं की येतो म्हणाल ते. ठीक आहे, तुम्ही निघा आता. होळकर आला की ताबडतोब मला इन्फॉर्म करा. ओके सर. ओके. पण खरंच तू आशूला घेऊन यायला हवं होतंस. यु नो वॉट, मीनलने सुद्धा तुझ्या एक्सपर्ट कमेंट्स ॲज युजल मिस केल्या. पण खरं सांगू नमिता, माझ्या हॉलमध्ये जो वॉटरफॉल झाला ना, हा 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 हा, तुझा हॉल काय सुंदर दिसतोय माहितीये. तू खरंच आशूला घेऊन यायला हवं होतंस. ती तरी कधी बघणार आहे ना एवढा सुंदर वॉटरफॉल आणि माझं इंटिरियर. ॲक्च्युली हो, माझ्या मनात 10 वेळा तरी तो विचार आला होता. पण आता ते शुभंकरचं ऑफिस जॉईन केलं आहे अश्विनीने. मी जर काही म्हटलं असतं आणि शुभंकरच्या कामाचा घोळ झाला असता तर मलाच ऐकायला लागलं असतं. शोभा, मग घेऊन जा. नमिता, खरं सांगू काय, हे तुझे जे ऑफिस प्रकरण आहे ना, ते काही मला अपील नाही झालं खरंच. अगं पण सध्याची परिस्थिती बघता तेच सगळ्यात बेस्ट ऑप्शन होतं ना. होतं म्हणजे तुला आता पश्चाताप होत आहे त्याचा? नाही, तसं नाही ग. पण वर्षा, आपलं मन किती असं वेडं असतं ना. नको नको ते विचार उगाचच करत राहतं. आता बघ ना, मीच शुभंकरकडे हट्ट केला की तू आशूला ऑफिसमध्ये तुझी असिस्टंट म्हणून ठेव. माझा शुभंकरवर, अश्विनीवर अगदी 100% विश्वास आहे. पण तरी सुद्धा त्यांच्यात साधी जवळीक जरी दिसली ना, किंवा ते साधं एकमेकांशी 4 शब्द जरी बोलले तरी इथे माझा जीव वर खाली होतो. नमिता, होणारच ना ग. शेवटी आपण कोणी संत महात्मे नाही होत ना. मन म्हटलं की असे 50 प्रश्न मनात येऊन उभे राहतातच. हो, पण नेमके हेच प्रश्न कोणासमोर बोलताही येत नाही. आणि मी हा विषय तुझ्याशिवाय इतर कोणाकडे काढूही शकत नाही. आय नो. हे बघ नमिता, तरी सुद्धा तुला अलर्ट राहायला हवं. अजिबात काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल. बरं मॅडम, मला खूप उशीर होतोय, निघायला हवं. टेक केअर. यू टू. बाय. हां, पाठवून दे त्याला आता. साहेब, इन्स्पेक्टर होळकर आलेत. नमस्कार. येऊ का? या ना, बसा. बोला, काय सेवा करू आपली? साहेब, एकच सांगायचं होतं तुम्हाला. अश्विनी देवधरला यापुढे कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. ती एक चांगली मुलगी आहे. अरे वा, म्हणजे आता आमची कामं आम्ही कशी करायची हे तुम्ही आम्हाला शिकवणार? चांगलं आहे. नाही, शिकवत नाहीये तुम्हाला, विनंती करतोय. विनंती. विनंती आणि अशी काय आहे? तशीच वेळ आली ना तर वेगळ्या भाषेतही विनंती करता येते मला. पण माझी खात्री आहे तुम्ही स्वतःवर तशी वेळ येऊ देणार नाही.
बरोबर ना इन्स्पेक्टर होळकर? साहेब मला हे कळत नाहीये की तुम्ही एवढी त्या पोरीची कड का धरताय हा? का म्हणजे काय खास इंटरेस्ट? त्याबद्दल तुम्ही नका विचार करू. ते करणे इतकी बौद्धिक पातळी नाहीये तुमची. कळेल कोणाची काय पातळी आहे हे लवकरच कळेल. अश्विनी, बस बस बस. मला माहिती आहे त्या होळकरने तुला पाहिल्यापासनं तुला खूप टेन्शन आलंय. पण तू त्याचं अजिबात टेन्शन घेऊ नकोस. त्याला कसं हँडल करायचं ते मी बघेन. आणि समजा तुला कुठलाही प्रॉब्लेम असला, कसलंही टेन्शन असलं तर प्लीज टेल मी. एक लक्षात ठेव, नेहमी आनंदी राहण्याची जबाबदारी तू घे. कारण तुझ्या सुरक्षिततेची जबाबदारी मी घेतली आहे. So, don't worry. समीर, हॅलो समीर. कशी आहेस आशू? ठीक आहे. बिलकुल ठीक वाटत नाही आहेस तू. आणि मला असं वाटतं की आजकाल तू अगदी माझा फोन उचलणं तुझ्या जीवावर येतं. असं नको ना बोलू, प्लीज असं नको बोलू. अगं ये येडू, काय नाही, मी अशीच गंमत केली तुझी. बरं तुला एक चांगली बातमी द्यायची, सांगू? काय? माझा एक मित्र आहे सुहास म्हणून. आता रिसेंटली मला तो नेटवर भेटला, ऑर्कुटवर. तुला माहिती आहे? अगं तो बेंगलोरमध्येच आहे. मग? आणि बहुतेक त्याची फॅमिली पण आहे त्याच्याबरोबर. सॉलिड ना? मी सांगितलं त्याला तुझ्याबद्दल. तुला एक कंपनी होईल. हो ना? मला जरा सेफ वाटतंय आता. चला, म्हणजे त्याच्या थ्रू आपण कनेक्टेड असू. आशू, तुला तो आता भेटायला येतोय लवकरच. भेट त्याला. काय?
लक्ष कुठे आहे तुझं? का नळ चालू होता, बादली भरून गेली ना. अगं पाणी येणार नाही संध्याकाळपासून ना, म्हणून बादली भरत लावली होती. तू केलास का बंद? अगं बंद केला. कसला विचार करतेस एवढा? काही नाही ग, नयन येऊन गेली ना तेव्हापासून सारखा विचार घोळतोय मनात माझ्या. कसला? मी तुला म्हटलं होतं ना पार्ट टाइम जॉबचं. हां हां. पेपरमध्ये 2-4 जाहिराती पण बघून ठेवल्यात अगं मी. अगं मग त्यापेक्षा नयन मावशीला जॉईन हो ना. अगं तिला कशी जॉईन होणार मी? आमच्या दोघींच्या ओळखी सारख्याच आहेत ना. एकाच ठिकाणी आमच्या वस्तू कशा काय खपतील? पण मग आता काय? ठरवलं की मार्ग निघतोच काहीतरी. पण आता मी ठरवलंय, पैसे कमवायचेच. घराला हातभार तरी लागेल. मालविका, वेळ पडली तर तू दुष्यंतकडे बघशील ना अभ्यास सांभाळून? अगं तू दुष्यंताची नको काळजी करूस. मी अभ्यासही करेन आणि दुष्यंतलाही सांभाळेन. पण बाबांचं काय? नाही म्हणजे ते हो म्हणतील ना? नाही, त्यांच्याशी बोलीन मी. पण आता मी ठरवलंय, त्रागा करत बसण्यापेक्षा आपण स्वतःच हातपाय हलवायचे, पैसे मिळवायचे. घराला हातभार तरी लागेल त्याने. नुसता विचार केला ना तरी इतकं बरं वाटतं माहिती मालविका मला. खोट्याच्या जाळ्यात मी खोल अडकत चालली. ही अखंड घुसमट सोसण्यापेक्षा सांगून टाकावं का एकदाच सगळं. अगं काय आशू, किती वेळ फोन उचलायला? प्रत्येक वेळी तू माझा फोन एवढा लेट का उचलतेस? समीर, घाबरलीस का तू? नाही, फोन पर्समध्ये होता ना म्हणून उशीर झाला. आशू, मी सारखा बोलतो का ग तुला? फोन घेत नाहीस म्हणून ओरडतो का तुला? तुझ्याशी बोलायची घाई झालेली असते ना. रादर तुला भेटायची जरा घाई झाली आहे. ऍटलिस्ट सुहास तरी तुला भेटायला येतोय. बर, मला तुझा पत्ता त्याला स्क्रॅप करायचा आहे. मला दे ना जरा तुझा पत्ता बेंगलोरचा. आणि माझ्याकडे पण असलाच पाहिजे ना. दे लवकर त्याचं. हॅलो 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 समीर. आशू, हॅलो. आशू, आवाज ऐकू येत नाहीये.